तर मित्रांनो, आपण प्री वर्कआउट मील हे खात असतो आपल्याला वर्कआउटच्या मध्ये एनर्जी चांगली मिळावी म्हणून. पण त्याचं टायमिंग योग्य असणं हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही जर का जिमला जाता किंवा जिम मध्ये गेल्यानंतर वर्कआउटच्या लगेच आधी जर प्री वर्कआउट मील खात असाल तर आपली बॉडी ते फूड पचवण्यासाठी बिझी राहते. आपल्या बॉडीतला ब्लड फ्लो जो असतो बऱ्यापैकी तो पोटाकडे असतो. त्यामुळे तुम्ही जर त्याच वर्कआउट चालू केला तर तुमच्या बॉडीमधला ब्लड फ्लो जो असतो तो मसलपर्यंत कमी पोहोचतोय, एनर्जीचं प्रोडक्शन कमी होतोय आणि ऑक्सिजनचा सप्लाय सुद्धा कमी होतोय. त्यामुळे तुम्ही ज्या लेवलला वर्कआउट करणार होता त्या लेवलला तुमचा वर्कआउट होत नाही. तसंच तुम्हाला पोटामध्ये हेवीनेस जाणवणं, पोटामध्ये क्रॅम्प्स येणं, त्यानंतर ढेकर, उलट्या यासारखे डायजेस्टिव्ह डिस्कम्फर्ट सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे वर्कआउटच्या मध्ये आणि प्री वर्कआउट मीलच्या मध्ये व्यवस्थित गॅप असणं खूप महत्वाचं आहे. जर का तुम्ही लाईट स्नॅक्स खात असाल जसं की केळी, बदाम, खजूर यासारखं लाईट स्नॅक्स जर घेत असाल तर तुम्हाला मिनिमम 30 ते 40 मिनिटाचा वेळ द्यायचा आहे डायजेशनसाठी. जर का तुम्ही इव्हिनिंगचा वर्कआउट करत असाल आणि दुपारचा हेवी मील खात असाल जसं की चिकन, अंडी, त्यानंतर ब्राऊन राईस, ओट्स यासारखं जर हेवी मील खात असाल तर तुम्हाला मिनिमम 1.5 ते 2 तासाचा वेळ देणं खूप गरजेचं आहे डायजेशनसाठी. यामुळं तुमचं डायजेशन आहे ते प्रॉपर होतंय. त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये एनर्जीचं प्रोडक्शन चांगलं होतंय आणि तुम्हाला वर्कआउटच्या मध्ये एनर्जी चांगली मिळते आणि तुमचा वर्कआउट परफॉर्मन्स चांगला होतोय. त्यामुळं या गोष्टी नक्की फॉलो करा आणि मला फॉलो केलं नसेल तर मला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये.